नमस्कार. टॅक्सचा सीझन आला की नाही की डोक्याला ताप सुरू होतो. त्यात इतके सगळे ITR फॉर्म्स, म्हणजे नेमका कुठला फॉर्म भरायचा हाच प्रश्न पडतो, बरोबर? चला तर मग आज आपण हेच कोडं सोपं करूया. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हे आयकर फॉर्म्स म्हणजे काय त्याची एक ओळख करून घेऊ. मग व्यक्ती आणि संस्थांसाठी कोणते वेगवेगळे फॉर्म्स आहेत ते समजून घेऊ. ITR-1 जो सगळ्यात जास्त वापरला जातो त्यावर जरा जास्त लक्ष देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्यासाठी नक्की कुठला फॉर्म योग्य आहे हे कसं ठरवायचं तेही पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, आयकर फॉर्म्सची ओळख. असं समजा की हे वेगवेगळे फॉर्म्स म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीसाठी बनवलेली वेगवेगळी हत्यारं आहेत, प्रत्येकाचं काम वेगळं. आता पहिला आणि अगदी साहजिक प्रश्न जो मनात येतो तो म्हणजे, अरे पण इतके वेगवेगळे फॉर्म्स बनवलेच का आहेत? याचं उत्तर खरं तर सोपं आहे. बघा, प्रत्येक टॅक्सपेअरचं उत्पन्न, त्याचे स्रोत हे सगळं वेगवेगळं असतं. आणि ही सगळी माहिती व्यवस्थित, योग्य प्रकारे भरता यावी म्हणूनच ही अशी रचना केली आहे. म्हणजे भारतात आयकर रिटर्न भरण्यासाठी मुख्यत्वे करून ITR-1 पासून ITR-7 पर्यंत असे 7 प्रकारचे फॉर्म्स उपलब्ध आहेत. आणि हो, प्रत्येक फॉर्म हा एका विशिष्ट प्रकारच्या करदात्याला डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केलेला आहे. आता ही स्लाइड बघा, ही खूप इंटरेस्टिंग आहे, कारण इथे आपल्याला एकाच नजरेत अख्ख्या ITR सिस्टमचा एक नकाशाच मिळतो. उदाहरणार्थ, ITR-1 दिसतोय, तो आहे पगारदार आणि ज्यांचं उत्पन्न साधं सरळ आहे त्यांच्यासाठी. या उलट ITR-3 बघा, तो आहे व्यावसायिक किंवा प्रोफेशनल लोकांसाठी. आणि ITR-6 तो तर पूर्णपणे फक्त कंपन्यांसाठीच आहे. बरं, आता पुढच्या सेक्शनकडे वळूया. इथे आपण त्या फॉर्म्सवर लक्ष देणार आहोत जे आपल्यापैकी बहुतेकांसाठी महत्त्वाचे आहेत, म्हणजे व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी असलेले फॉर्म्स. तर त्या 7 फॉर्म्सपैकी हे 4 फॉर्म्स खास व्यक्ती आणि HUFसाठी आहेत. पहिला आहे ITR-1, ज्याला सहज असंही म्हणतात. दुसरा ITR-2, मग ITR-3 आणि चौथा ITR-4, ज्याचं नाव आहे सुगम. आता यातला कुठला वापरायचा हे पूर्णपणे उत्पन्नाच्या स्रोतांवर अवलंबून आहे. आणि हा फरक समजून घेण्यासाठी हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. डावीकडे बघा, जर उत्पन्न फक्त पगारातून आणि साध्या व्याजातून येत असेल तर एक फॉर्म पुरेसा आहे. पण उजवीकडे बघा, पगारासोबत जर शेअर्स विकून कॅपिटल गेन झालं असेल तर मात्र मग दुसऱ्या वेगळ्या फॉर्मची गरज पडते. पाहिलात किती फरक आहे? चला, आता जरा खोलात शिरूया आणि जो फॉर्म सगळ्यात जास्त वापरला जातो त्यावर लक्ष केंद्रित करूया. तो म्हणजे ITR-1, अर्थात सहज फॉर्म. ITR-1 साठी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम जो लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ही उत्पन्नाची मर्यादा. तुमचं एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये, ही अट आहे. ही स्लाइड आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगते की ITR-1 कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही. म्हणजे जर तुम्ही भारतात राहणारे असाल, तुमचं उत्पन्न पगारातून, एका घराच्या भाड्यातून किंवा इतर साध्या स्रोतांमधून येत असेल तर तुम्ही हा फॉर्म वापरू शकता. पण जर तुम्ही एखाद्या कंपनीचे डायरेक्टर असाल किंवा तुम्हाला कॅपिटल गेन झाले असतील तर मग मात्र तुम्हाला इतर फॉर्मचा विचार करावा लागेल. आणखी एक छोटी पण तितकीच महत्त्वाची मर्यादा आहे, ती म्हणजे शेतीतून मिळणारं उत्पन्न. ITR-1 वापरायचा असेल तर तुमचं कृषी उत्पन्न 5,000 रुपयांपेक्षा कमीच असायला हवं. याच्यावर गेलं की तुम्हाला दुसरा फॉर्म भरावा लागतो. आता जे लोक या फॉर्मसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी रिटर्न भरायची प्रोसेस खरं तर खूपच सोपी आहे. फक्त ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा, ITR-1 फॉर्म निवडा, तुमची माहिती तपासा आणि शेवटी आधार, OTP किंवा नेट बँकिंगने ई-व्हेरिफाय करा. झालं काम. ठीक आहे, व्यक्तींसाठीचे फॉर्म्स तर आपण बघितले. आता पटकन एक नजर टाकूया व्यवसाय आणि इतर संस्थांसाठी असलेल्या फॉर्म्सवर. हे लक्षात घ्या, हे फॉर्म्स व्यक्तींसाठी अजिबात नाहीत. ITR-5 हा पार्टनरशिप फर्म्स आणि LLPs साठी आहे, ITR-6 हा कंपन्यांसाठी आहे आणि ITR-7 हा ट्रस्ट्स, NGOs किंवा अगदी राजकीय पक्षांसारख्या संस्थांसाठी वापरला जातो. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या स्वतःच्या परिस्थितीसाठी योग्य फॉर्म नक्की निवडायचा कसा. ही बघा, एक प्रकारे ही एक छोटीशी चीटशीटच आहे. अगदी सोपं आहे. उत्पन्न फक्त पगार आणि साधं व्याज असेल तर ITR-1 वापरा. कॅपिटल गेन्स किंवा परदेशातून उत्पन्न आले मग ITR-2 लागेल. व्यवसाय किंवा प्रोफेशनमधून उत्पन्न आहे तर ITR-3. आणि जर प्रिझ्युम्टिव्ह स्कीममध्ये म्हणजे अंदाजित उत्पन्नावर टॅक्स भरत असाल तर ITR-4. आहे की नाही सोपं? आणि हो, जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही कर प्रणाली आहे ना ती सतत बदलत असते.
सरकार 2026 पासून आयकरचे नियम आणि हे ITR फॉर्म्स आणखी सोपे करण्याच्या विचारात आहे, त्यामुळे भविष्यात ह्यात बदल झालेले दिसू शकतात. आणि आता शेवटचा पण एक विचार करायला लावणारा प्रश्न. मागच्या कुठल्या टॅक्स रिटर्नमध्ये कधी चूक दुरुस्त करायची गरज पडली आहे का? आता काळजी नाही, कारण ITRU म्हणजेच अपडेटेड रिटर्न फॉर्ममुळे ते आता शक्य झालं आहे. ह्याबद्दल नक्कीच अधिक माहिती घ्या.